जय हिंद मित्रांनो. माणसाचा प्रवास एखाद्या घड्याळासारखा आहे. जसं घड्याळाला 12 तास असतात तसाच माणसाचा प्रवास आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? आता बघा, एक म्हणजे जन्म, आपण जन्माला येतो ती एक पकडू. 2 म्हणजे बालपण, जन्मानंतर हळूहळू आपलं खेळायला सुरुवात करतो ते बालपण. 3 म्हणजे खेळ, खेळायला सुरुवात करतो. 4 म्हणजे स्वप्न, जे आपण स्वप्न बघायला सुरुवात करतो. 5 म्हणजे प्रवास, प्रवास सुरू करतो. 6 म्हणजे प्रेम, प्रेमानंतर आपला जे संघर्ष चालू होतो तो म्हणजे 7. आणि संघर्षानंतर तुम्ही जे यश प्राप्त करता ते म्हणजे 8. यश प्राप्त झाल्यानंतर माणूस शांतता असावी असं वाटतं. शांतता म्हणजेच 9. आणि त्यानंतर शांतता भेटल्यानंतर त्याला जुन्या आठवणी चालू होतात ते म्हणजे 10. 11 म्हणजे आठवणीनंतर आपण हळूहळू उतरतं, वय सुरू होतं, म्हणजेच म्हातारपण येतं ते म्हणजे 11. आणि 11 नंतर जी आपला शेवट येतो तो म्हणजे 12. म्हणजे घड्याळाप्रमाणे माणसाचा जीवन प्रवास चालू आहे. जसं घड्याळ चाललंय ना तसं आपलं जीवन प्रवासाचं 12 जसं तास आहेत ना तसं आपण आहे. आणि मी तर म्हणतो प्रत्येक तासात, प्रत्येक मिनिटात, प्रत्येक सेकंदात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, कारण तुमच्या हातात काहीच नाही. जे काय घडणार आहे तोच घडवणार आहे, जे काय करणार आहे तोच करणार आहे. आपल्या हातात इकडचं पत्तं इकडे तिकडे उचलून ठेवू शकत नाही, एवढीही ताकद नाही. त्यासाठी मित्रांनो, जे काय कराल ते, जे पण काय करा, फक्त आनंदात जगायचं. पैसे जास्त असल्यावर आनंद असतो असं नाही. कमी पैसे देखील आनंद भेटतो, फक्त त्याला जगता आलं पाहिजे. जीवनात ज्यानं आनंद घेतला ना आणि जगत राहिला ना त्याला दुःख नावाची चीज कधी कळणारच नाही. पण त्याला वाटलं पाहिजे प्रत्येक क्षण आनंदात जगायचं. बस कसं वाटतं सांगा. जय